निवडणुकीआधीच भाजपाला एक जोरदार धक्का बसलाय। केळशी गटातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दापोली भाजपाने ठाकरे गटासोबत केलेल्या छुप्या युतीचा राग येऊन भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळते। तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा हा निर्णय भाजपासाठी एक जोरदार धक्का मानला जातोय। दापोली पंचायत समितीचे माजी सभापती आणि तत्कालीन शिवसेनेचे तालुका प्रमुख राहिलेले ताडील गावचे शांताराम पवार यांनी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। भाजपाचे स्थानिक नेते माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत भाजपामध्ये गेलेल्या शांताराम पवार यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय निर्णय बदलून घर वापसी केल्याने सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। तर सूर्यकांत दळवी यांचे कट्टर समर्थक राहिलेले संजय घाटगे यांनी देखील पवार यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलाय। पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून शांताराम पवार यांची कारकीर्द फार महत्त्वाची मानली जाते। तालुक्यातील लहान मोठी विकास कामं मार्गी लावून एका अत्यंत कठीण काळात त्यांनी पक्षाला मोठा आधार देण्याचंही काम स्थानिक पातळीवर केलंय। मात्र नंतरच्या बदलत्या राजकीय समीकरणात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत भाजपामध्ये जाण्याचा त्याने निर्णय घेतला। मात्र भाजपात जाण्याचा आपला हाच निर्णय माझी फार मोठी राजकीय चूक होती अशी स्पष्ट कबुली त्यांनी यावेळी माध्यमांना दिली। पण काही निर्णय आमचे चुकले त्यावेळेला आणि ते आता आमच्या लक्षात आलं की आपण काहीतरी चुका केलेल्या आहेत। गेली अनेक वर्ष आम्ही या प्रक्रियेमध्ये होतो आणि अनेक विकासाची कामं त्यावेळेला आम्ही केली। मधल्या काळात पाहिलं तर विकास हा पूर्णपणे खुंटलेला होता आणि मग लोकांच्या भावना लक्षात घेता आपण जिथं विकास होणार आहे त्या ठिकाणी जाणं योग्य ठरेल आणि म्हणून तो निर्णय आम्ही या पक्षात यायचं ठरवलं। निवडणुका आल्यानंतर स्थानिक नेतृत्वाला विरोध करण्यापलीकडे दापोली भाजपाचं कोणतंही काम मागील 8-10 वर्षात दिसलेलं नाही। तर या विरोधामुळेच काही गावांचा विकास थांबला असल्याचं देखील पवार यांनी यावेळी सांगितलंय। दरम्यान ताडील गावातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांप्रमाणेच कळंबट आणि टांगर गावातील ठाकरे गटाच्याही अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेच्या फुटीला खतपाणी घालणाऱ्या भाजपाला छुप्या युतीच्या माध्यमातून सहकार्य करण्यापेक्षा उघडपणे विकासाच्या धोरणांना साथ देणं केव्हाही चांगलं अशी भावना याही कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते। दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत झालेले हे पक्षप्रवेश शिवसेनेच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर करतील अशी भावना देखील केळशी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार नितीन दुर्गवळे यांनी व्यक्त केले। आज आपल्या ताडीलमधील माजी शिवसैनिक माजी सभापती तसेच माजी 15 वर्ष तालुका प्रमुख भूषवले शिवसेनेचे तालुका प्रमुख सध्या ते काही कारणाचा नाराज असल्या कारणाने भाजपमध्ये काम करत होते, परंतु भाजपने उभाटावर केलेली युती आणि दादांच्या मार्फत होत असलेली संपूर्ण मतदारसंघातील विकास कामे यांच्यावर भारावून जाऊन ते आणि त्यांचे सहकारी संजयजी घाटगे साहेब आणि इतर सर्व संपूर्ण गावच यांनी या शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। या पक्षप्रवेशामुळे इथे असलेले 2 उमेदवार पंचायत समिती गणाचे श्री राजेसाहेब आणि जिल्हा परिषदेसाठी नितीन दुर्गवले ह्या दोघांनाही जिंकून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळालेले आहे। दरम्यान शिवसेनेत आलेल्या भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं नामदार योगेशदादा कदम यांनी मनपूर्वक स्वागत केलंय। यावेळी बोलताना ते म्हणाले की माझ्याकडे विरोधाचं नाही तर विकासाचं धोरण आहे। या मतदारसंघाचा विकास हेच माझं पहिलं आणि अंतिम ध्येय आहे असं सांगून प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना आपला निर्णय चुकलाय असं परत कधीही वाटू न देण्यासाठीच मी इथून पुढे काम करेन असा विश्वास देखील त्यांनी यावेळी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना दिलाय। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।